यावर्षी प्रथमतःच YouTube लाईव्ह प्रक्षेपण केलं गेलं। तसेच ह्या टुर्नामेंटसाठी आपल्याला जे काही स्पॉन्सर्ड लाभले होते, समीर दादा मोरे आपल्या गावचे प्रथम व्यक्तिमत्व, तसेच सरपंच नांदगाव, मनसे पालघर जिल्हा अध्यक्ष, ह्यांचे खूप खूप आभार, त्यांच्या सहकार्यासाठी खूप खूप आभार करतो। तसेच धीरज दादा गावड उपसरपंच आहेत आपल्या नांदगाव गावचे, आणि मनवीचे जे पालघर लोकसभा अध्यक्ष आहेत त्यांचे देखील खूप खूप आभार। तशीच आशिष दादा मोरे यांच्याकडून आपल्याला रोख रक्कम 10,000 रुपये आले, त्यांचे देखील खूप खूप आभार। त्यांनी असं सहकार्य करत राहावं हीच अपेक्षा त्यांच्याकडून बाळगतो। तसेच सिद्धेश दादा महाले यांच्या आपले मनसे नांदगाव शाखा अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून देखील आपल्याला त्यांचे देखील खूप खूप आभार। तशीच आशिष ठाकूर यांच्याकडून आपल्याला संपूर्ण टुर्नामेंट साठी जे पारितोषिक असते ते सर्व ट्रॉफीज आहेत ते आशिष दादा कडून आपल्याला मिळालेले आहेत, त्याचे देखील खूप खूप आभार। असा सहकार्य तुमच्याकडून राहू द्या। तसेच अक्षय कुमार गुप्ता, माफ करा, अजय कुमार गुप्ता आमदार सुरत यांच्याकडून आपल्याला 2100 रुपयांचं रोख रक्कम मिळाली होती, त्यांचे देखील खूप खूप आभार। तसेच वंडर स्पोर्ट्स कडून एक टी शर्ट मिळालं होतं मॅन ऑफ द सिरीज साठी, त्यांचे देखील खूप खूप आभार। अक्षय गावड कडून निकिता डेकोरेटर्स चे चालक मालक, त्यांच्याकडून हे सुंदर असं स्टेज आणि तसेच मनसेचे विभाग अध्यक्ष समेश पाटील यांचे देखील खूप खूप आभार, त्यांनी इकडे आपली उपस्थिती नोंदवली। तसेच धनंजय गावडचे देखील खूप खूप आभार। हितेश मोरे यांचे देखील मोलाचे सहकार्य आपल्याला लाभले, त्यांचे देखील खूप खूप आभार। तसेच सर्व अंपायर्स साहिल, विकी, तुषार, चेतन, शैलेश, निशू आणि स्कोरर सुद्धा तृषांगने जवळ 2 दिवस खूप अथांग मेहनत घेतली आणि स्कोरिंग करत होता, त्याचे देखील खूप खूप आभार। आणि स्मिथचे सुद्धा। तसेच लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाटील नेटवर्क यांच्या माध्यमातून मिळते। आणि कॉमेंटेटर, एक उत्कृष्ट असा कॉमेंटेटर आपल्याला पाहावयास मिळाला उत्कर्ष पाटीलच्या रूपामध्ये। दंसारचा एक नवयुवक, एक नवा आवाज येतोय आपल्याला, नक्कीच तो पुढच्या 2-4 वर्षामध्ये एक प्रोफेशनल लेवलला नक्कीच तो कॉमेंट्री करेल ही अपेक्षा बाळगतो, त्याचे देखील खूप खूप आभार। मा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स यांच्याकडून आपल्याला डीजे ची सोय झाली, जे आपण सुंदर सुमधुर माफ करा त्यांच्याकडून आर्थिक मदत मिळाली आहे, त्यांचे देखील खूप खूप आभार। तर मी सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करतोय आणि तसेच सर्व देणगीदारांचे आभार व्यक्त करतोय की त्यांनी आम्हाला या टुर्नामेंटसाठी जे पण काही आर्थिक सहाय्य किंवा वस्तूच्या रूपामध्ये जे पण काही सहकार्य केले त्यांचे सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। तसेच सर्व महिला मान्यवर जे आपल्याला प्रथम दिवशी जे उपस्थित होते, प्रीती समीर मोरे महिला जिल्हाध्यक्ष मनसेचे पालघरचे महिला जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांची उपस्थिती होती, त्यांचे देखील खूप खूप आभार। तसेच निर्मला नंदकुमार मोरे ग्रामपंचायत सदस्य, वैशाली विनय पाटील ग्रामपंचायत सदस्य, सारिका संजय मोरे ग्रामपंचायत सदस्य, राखी केतन मोरे आणि राजश्री आशिष ठाकूर माजी सरपंच, या सर्वांचे, या सर्व महिला प्रेक्षकांचे, महिला वर्गाचे खूप खूप आभार। तुम्ही आपल्या वेळात वेळ काढून इकडे आपली उपस्थिती नोंदवली होती, त्यासाठी सर्वांचे आभार। तत्पूर्वी आपण थोडस मान्यवरांचं आभार व्यक्त करूयात।
चला तर मान्यवरांचा सत्कार समारंभ चालू करतोय. धीरज दादा तुम्ही इकडे उपस्थित असाल तर आपली उपस्थिती नोंदवायची आहे. धीरज दादा, तसंच मी सचिन लोखंडे दादांना विनंती करतोय की ऋषाल ठाकूर यांच्याकडून त्यांचा सन्मान केला जाईल. एक सन्मान चिन्ह आपल्या या मर्द ग्रुप कडून SVM ट्रॉफी कडून तुम्हाला देण्यात येत आहे. तर सचिन दादांना विनंती करतोय तो स्वीकारायचा आहे. सचिन रमेश लोखंडे प्रदेश अध्यक्ष आहेत, युवक आघाडी पालघर जिल्ह्याचे प्रदेश अध्यक्ष आहेत. त्यांचे वेळात वेळ काढून तिकडे यांनी आम्हाला सहकार्य केलं, तुमची उपस्थिती नोंदवली त्यासाठी खूप खूप आभार. तसेच सिद्धेश दादा महाले, सिद्धेश दादाला पण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. मयुरेश पाटील यांच्याकडून सन्मान चिन्ह दिलं जाईल. एक हस्तखेळतं व्यक्तिमत्व आपल्या नांदगाव गावाला लाभलेलं सिद्धेश महाले यांचा सत्कार करतील मयुरेश पाटील. तसेच आशिष दादा ठाकूर, आशिष दादाने आपल्या गावचं एक हस्तखेळतं व्यक्तिमत्व आहे. नेहमीच प्रत्येक टुर्नामेंट साठी त्यांची एक मोलाचं सहकार्य आपल्याला लाभलेलं असते. त्यांचा सत्कार करतील सूरज गावड कडून त्यांचा सत्कार केला जाईल. सूरज दादा तुला विनंती करतोय की एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. एक हस्तखेळतं व्यक्तिमत्व आहे आशिष दादाचं. तसेच आतिश ठाकूर, माफ करा, आतिश तसेच सारिका मोरे आणि निर्मला मोरे यांचं स्वागत आहे. आपण आपली उपस्थिती नोंदवायची आहे. तर आतिश दादा मोरेचं स्वागत करतील तुषार मोरे. आपलं एक हस्तखेळतं व्यक्तिमत्व आहे, नेहमीच 2 दिवस काय अंपायरिंग यांच्या माध्यमातून केली होती. आणि आतिश दादा ठाकूर यांच्याकडून आपल्याला रोख रक्कम 10,000 आर्थिक मदत केली होती. त्यांचे खूप खूप आभार, त्यांचे टाळ्या वाजून आभार व्यक्त करायचे आहेत. तसेच बंटी दादा यांचं ग्रामपंचायत सदस्य मनीष पाटील यांचं स्वागत करतील चेतन ठाकूर यांना विनंती करतोय की त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. मा मोबाईलचे प्रोप्रायटर विजय वाघेला सर यांची उपस्थिती झाली आहे. त्यांनी स्थानापन्न होऊन घ्यायचंय, समालोचन कक्षामध्ये यायचंय. विजय वाघेला सर यांचं खूप खूप अभिनंदन. त्यांनी सुद्धा 5,000 रुपयांची आर्थिक मदत आपल्याला केलेली आहे. त्यांचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी आम्हाला हे सहकार्य केलंय. असंच सहकार्य तुमचं आम्हाला राहू द्या आणि दरवर्षी तुमच्या सहकार्याची आम्ही अपेक्षा तुमच्याकडून करूयात. तसेच निर्मला मोरे यांचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत करायचंय. रोशन गावड यांना विनंती करतोय की आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करायचंय. वैशाली पाटील यांचं सन्मान करतील शैलेश ठाकूर. शैलू विनंती करतोय आपण याचे धीरज दादाचं उपस्थिती झालेली आहे. तुमचं खूप खूप अभिनंदन, आभार. आपण वेळात वेळ काढून इकडे आपल्याला सहकार्य करण्यासाठी आलात त्यासाठी तुमचं खूप खूप आभार. चला केतन मोरेला विनंती करतोय
वैशाली पाटील यांचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत करायचं आहे. केतन मोरे तसेच त्यानंतर सारिका मोरे यांचं स्वागत करायचं आहे. हितेश मोरे यांना विनंती करतोय की सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. निर्मला मोरे यांचं स्वागत करतील. निर्मला नंदकुमार मोरे यांचं स्वागत करतील तृणाल गावड. ओके. हमेश पाटील यांचं स्वागत करतील तृणाल गावड. तदनंतर धीरज दादा गावड यांचं स्वागत समारंभ करतील ऋषाल ठाकूर. त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. विजय वाघेला सर त्यांचं स्वागत समारंभ करतील सागर ठाकूर. त्यांचं स्वागत करतील सागर ठाकूर. विनंती करतोय आपण यायचंय आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करायचंय, त्यांचा सन्मान करायचा आहे. सर्व मान्यवरांचे तसेच सर्व दानशूर व्यक्तींचे मी खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतोय की आपण या स्पर्धेसाठी जे पण काही आर्थिक रूपामध्ये किंवा वस्तू रूपामध्ये जी पण काही आर्थिक आपल्याला मदत केली आहे त्या सर्व मान्यवरांचे मी खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो. असाच सहकार्य आपल्याला राहू द्या आणि प्रत्येक वर्षी या टुर्नामेंटचा पुढे चालू देऊयात. आणि मी त्यानंतर तसंच मी मान्यवरांकडे वळतोय. थोडस आपलं या टुर्नामेंट बद्दल मत व्यक्त करायचं आहे. सचिन दादा काय म्हणतील या टुर्नामेंट बद्दल? जवळजवळ 4 वर्ष ही टुर्नामेंट चालू झाली आहे. एक एन्जॉय ट्रॉफी म्हणजे बॅच वाईज टुर्नामेंट ही ऑर्गनाइज केली जाते एसव्हीएम ग्रुपच्या मदतीने. त्यामध्ये मत ग्रुप सुद्धा त्याच्यामध्ये सामील असतो. खूप सुंदर असं हास्यमय वातावरण आहे. काय म्हणतील या टुर्नामेंट बद्दल? जरा तुमचे 2 मत व्यक्त करायचे. आज या ठिकाणी मंचावर उपस्थित आपले असलेले उपसरपंच तसेच मनसेचे आमचे सर्व पदाधिकारी सगळे आपले मित्र आहेत. आज मी सगळ्यांचं नाव घेत नाही कारण मुलं मला वाटतं खेळून बराच वेळ झाला आणि त्यांना पण ट्रॉफी आणि बक्षिसं घ्यायची आहेत हातामध्ये. जी त्यांनी कामगिरी केली आहे त्या आणि जे सकाळपासून मेहनत असते त्यांचं सर्वच मुलांचं जे संघ जिंकलेले आहेत जे संघ हरलेले आहेत सगळे ह्या खेळातनं शिकत असतात आणि नेक्स्ट टाइम ते विजयी असतात. आताचा विजयी संघ पुढच्या वेळेला हरलेला असतो आणि पुढच्या वेळेचा जो हरलेला संघ असतो आताचा तो पुढच्या वेळेला विजयी असतो. या सगळ्या खेळाच्या माध्यमातून आज एसव्हीएम पुरस्कृत हे आणि मर्द ग्रुप यांनी मिळून ही टुर्नामेंट आयोजित केली होती. या आयोजनाचं खूप सुंदर असं प्रदर्शन इथे घडलेलं आहे. एकोप्याने आणि गावामध्ये खेळीमेळीच्या वातावरणात जे खेळ खेळले जातात क्रिकेटच नव्हे तर इतरही खेळ खेळावेत जेणेकरून आपल्या गावातील या विभागातील या पूर्ण परिसरातील लहान मुलं एक सर्वांगीण विकासाकडे धावपळ म्हणजे वाटचाल करत असतात. तुम्हाला सर्वांना जास्त वेळ घेत नाही. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देऊन जे हरलेले संघ आहेत पुढे जिंकतील, जिंकलेले संघ सुद्धा आणखीन कामगिरी करतील आणि या खेळाच्या माध्यमातून आपल्याला फक्त खेळ न ठरवता गावातील एकोपा आणि गावातील सर्व मुलं एकत्रित कशी राहतील हा संदेश या माध्यमातून जात असतो. तरी सर्वांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद दादा.
तुमचे हे 2 शब्द आमच्यासाठी नक्कीच मोलाचे असतील. तर मी आतिश दादाला सुद्धा विनंती करतोय की आपले 2 शब्द आपले मत मांडायचं आहे. या टुर्नामेंट बद्दल 2 शब्द बोलायचे आहेत. हॅलो, नमस्कार, जय महाराष्ट्र. सचिन दादाने जसं सांगितलं की गावचा उत्सव आहे आणि गावातमध्ये ह्या टुर्नामेंट जशा साजऱ्या केल्या जातात त्याप्रमाणे एकोपाने जे आपण करण्याचा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे हा गावचा उत्सव जरी असला, गावची जरी एकात्मता जरी असली ह्याच्यामध्ये, तरी गावकरीमधून आपण एकत्र इकडे आलेलो आहेत. पूर्वी ह्याच गावामध्ये नाईट मॅच व्हायच्या डिसेंबर महिन्यामध्ये. तिकडे झुंजाराळीतून तिकडे त्यांचं आयोजन असायचं, नियोजन असायचं. आम्ही सर्व तिकडे असायचो. तो गावचा उत्सव म्हणून आम्ही साजरा बघायचो. पण आता तिकडे त्या टुर्नामेंट बंद झालेल्या आहेत. पण SVM किंवा मर्द ग्रुप, मी मर्द ग्रुपचा जरी अध्यक्ष जरी असलो तरी ह्या उत्सवाला जरी गावकरी म्हणून आम्ही एकत्र आलो असलो तरी हा गावचा उत्सव आहे. इकडे गावकरी जरी आले असले, गावातनं आपण तरुण मंडळी एकत्र आलो असली तरी हे गाव म्हणून आपण एकत्र आलेलो आहेत. इकडे गावचा उत्सव हा साजरा झाला पाहिजे. गावामधून येणाऱ्या लोकांसाठी, बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी आपण जेव्हा आपण त्यांना बोलवतो किंवा आपण एकत्र येतो, हा गावचा उत्सव साजरा करतो, हा गावचा उत्सव म्हणून साजरा झाला पाहिजे. गावचा उत्सव हा साजरा होत असताना ह्याच्यामध्ये कुठलीही आपली वैयक्तिक किंवा बाकीच्या विषयामध्ये आपण राजकारण करत नाही ह्या विषयामध्ये. पण मला असं वाटते की येणारा दिवस, येणाऱ्या पुढची पिढी ह्यांनी ह्या गोष्टीचं काहीतरी अनुमोदन घ्यायला पाहिजे किंवा येणाऱ्या दिवसामध्ये गावकरीमधून तरुण पिढीनी इकडे एकत्र येऊन इकडे एकोप्याने हा उत्सव साजरा केला पाहिजे. पुढच्या 7-8 दिवसामध्ये 7 आणि 8 तारखेला गावदेवीचा उत्सव आहे. मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतोय, एक गावचा मंडळाचा अध्यक्ष म्हणून तुला आवाहन करतोय की 7 तारखेला देवीची यात्रा आहे, 8 तारखेला देवीची पालखी आहे. तुम्ही जसे एकत्र टीम खेळतात, एकत्र म्हणून तुम्ही येतात, टीम म्हणून एकत्र येतात, तसे तुम्ही गावकरी म्हणून एकत्र या आणि त्या उत्सवाला तुम्ही तुमची शोभा वाढवा. आम्ही प्रयत्न करतोय तुमच्यासाठी, डीजेची जी तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करतोय, सगळं करतोय. पण ती गावची शोभा आहे ती तुम्ही एकत्रित ठेवा. तरुण पिढी, आता आम्ही 15 वर्ष आली आम्हाला मंडळ सांभाळून, आता हे तुमच्या हातात देण्याची गरज आहे आम्हाला. हे तुम्ही सांभाळा. येणारी पिढी ही फक्त खेळ म्हणून नाही, पण येणारे उत्सव पण तुम्ही साजरे करा. फक्त क्रिकेटच नाही, पण येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला सगळं ते हातात घ्यायचं आहे. तुम्हाला गाव सांभाळायचं आहे, येणारी पिढी तुम्हाला सांभाळायची आहे. हे तुम्ही हातात घ्या. आम्ही प्रत्येकी पर्सनली प्रत्येक वैयक्तिक ग्रुपला मी भेटलो. माझे शब्द कडक असले तरी पण तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये हे तुमच्यासाठी मोलाचं, त्याच्यामध्ये तुमचा सहभाग असणं गरजेचं आहे. तुम्ही सहभागी व्हा या उत्सवामध्ये. गावचा उत्सव आहे ह्याच्यामध्ये. आता सचिन दादा बोलले, हा एकोप्याने जसे तुम्ही जो उत्सव साजरा केला हा, तसंच गावदेवीचा उत्सव आहे, यात्रा आहे, नवरात्र आहेत. काही लोक आपल्याला वाईट टाकतात, काही लोक आपल्यावर बहिष्कार टाकतात. हे सगळं सोडून द्या. देव त्यांना दाखवेल काय करायचं काय. पण इकडे एकोप्याचा जो सांगितलं तसं एकोपा हा राहिला पाहिजे, टिकला पाहिजे, पूर्ण गावाचा टिकला पाहिजे. असं मी सांगत नाही की हा भंडाऱ्यांचा उत्सव आहे, हा सांगत नाही ब्राह्मणांचा उत्सव आहे, हा वाढवांचा उत्सव आहे, बाकी सोकारांचा उत्सव आहे, असं मी सांगत नाही. हा गावचा उत्सव आहे. हा गावचा उत्सव साजरा झाला पाहिजे 100%. आणि मी बाकी जास्ती काय बोलत नाही. पण इकडे जे विजय झाले त्यांना मी शुभेच्छा देतो. पुढे पण आम्ही पण प्रयत्न करू. आम्ही पण हरलो तिकडे, आम्ही पण पुढच्या वेळेला प्रयत्न करू फायनल पर्यंत टिकण्याचा. धन्यवाद. नक्कीच दादा, तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. आम्ही सुद्धा हरलोय, आम्ही सुद्धा प्रयत्न करतो. तुमचे 2 शब्द नक्कीच म्हणेल की आपल्या गावचा उत्सव येतोय 7-8 तारखेला. सर्वांनी उपस्थिती नोंदवा. सर्वांना जे सहकार्य करता येईल ते करा. आणि एक उत्सव आहे, तो उत्सव एकदम जोरात जोमामध्ये साजरा होईल आणि कुठलाच गालबोट लागणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्या. तसेच मी आता धीरज दादाला सुद्धा विनंती करतोय की त्याने आपले 2 शब्द मांडायचे आहेत. आणि या टुर्नामेंट बद्दल तुला काय वाटते? मागील 4 वर्ष झाले ही टुर्नामेंट एकदम सुखरूप आणि न गालबोट लागता पार होते. काय म्हणशील या टुर्नामेंट बद्दल?
या गावची ग्रामदेवता आई नांदबाजोई चरणी नतमस्तक होतो. आपल्या गावचे थोर हुतात्मा गोविंद गणेश ठाकूर यांना वंदन. आज आपण या हौशी मैदानाकडे सर्व उपस्थित आहात आणि या मैदानावरती या SBM ग्रुपनी ज्या क्रिकेटच्या मॅच आयोजित केल्या आहेत, सचिनदा पहिल्यांदा सांगतो की प्रत्येकजण टीम जिंकण्यासाठी खेळते, पण ही एकच टुर्नामेंट अशी आहे की आम्ही कधी हरू ह्याच्यासाठी खेळते. कारण की या टुर्नामेंटला आम्हाला ज्यांनी हरवलं त्यांची बॅच होती 1983 आणि माझा जन्म झाला 1982. म्हणजे मी 1 वर्षाचा असताना जी 10वीला बॅच होती त्या बॅचने आम्हाला पाणी पाजला. आणि तिथं की ज्या एका संघामध्ये वडील आहेत तर एका बाजूला त्यांची मुलं आहेत, म्हणजे कांतीदादा असेल, आमचा राजनदादा असेल, तो सुहास असेल, असे अनेक गावातले खेळाडू आहेत, त्यांची मुलं आता तरुण होऊन खेळायला लागलेली आहेत. सर्व गाव एका बाजूला एकत्र येऊन खेळत असतं. कधी कधी मला असं वाटतं की आम्ही त्या शिरगावला सोंग बघायला जातो त्यावेळेला एका बाजूला सोंग चालू असतात आणि एका मस्जिदीच्या बाजूला कुठला तरी कार्यक्रम चालू असतो. का तर एखादा कार्यक्रम गावाचा कार्यक्रम चालू होऊ नये. गावातील पण अशी काही संकुचित लोकांची बुद्धीची लोक आहेत की त्यांनी देखील त्यांच्या मस्जिदीमध्ये आजचा एका कार्यक्रम ठेवला होता. आमचा गावाचा कार्यक्रम ही जी टुर्नामेंट आहे चांगल्या प्रकारे आयोजित होत होती. ह्याच्यापेक्षा जास्त पुढच्या वेळेला ह्याचं स्वरूप असेल. आणि आतिशनी मगाशी सांगितलं की आमच्या गावचा उत्सव एक होता नाईट मॅचचा. आजच आमच्या 1998 10वीच्या बॅचनी निर्णय घेतलेला आहे, ज्याप्रमाणे आपल्या ह्या SBMच्या माध्यमातून बॅचच्या मॅचेस होतात त्याचप्रमाणे ह्या डिसेंबरला बॅचच्या नाईट टुर्नामेंट उतरवण्याची आम्ही जबाबदारी घेतलेली आहे. डिसेंबरमध्ये ह्या मॅच होतील. तुमच्या सर्वांचं सहकार्य लागेल. बाकीची व्यवस्था रात्रच आहे, होत राहील. सर्वांना अतिथ्यांनी सांगितलं की सर्वांना नम्र विनंती आहे की या चैत्र अमावास्येला आपला नांदबाजोईचा सण उत्सव आहे. या ग्रामपंचायतीचा उपसरपंच म्हणून मी सर्व ग्रामस्थांना एक विनंती करतो की आपण आपला सर्व परिसर साफ ठेवायचा आहे. स्वच्छता मोहीम या पुढील 2 दिवसामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून देखील करण्यात येणार आहे. पण आपण या गावाचं नागरिक आहोत आणि हाच परिसर आपलाच आहे असं समजून आणि हा सण आपला असल्यामुळे आपण आपला परिसर स्वच्छ ठेवा अशी मी आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती करतो. आणि जास्तीत जास्त ज्याप्रमाणे आपण या नवरात्रीचा विसर्जन सोहळा न भूतो न भविष्य असा करून दाखवला, त्याचप्रमाणे प्रत्येक आळीमध्ये जे स्टॉप आहेत ज्या ठिकाणी आपण आपले देवीचे पूजन करतो त्या प्रत्येक आळीला देखील नम्र विनंती आहे की ज्याप्रमाणे आपल्याला वेळापत्रक दिलं जाईल त्या वेळापत्रकाप्रमाणे आपण तिथे देवीच्या आगमनाची आपण तयारी करायची आहे. कृपया म्हणजे आम्ही येतो आणि नंतर घर बंद असतात ती केली जातात ते माहिती नाही, परंतु असं होता कामा नये. देवी आपल्या दारामध्ये आलेली आहे. जर तुम्ही देवीला जर मनापासून नाही घेणार तर मग आम्ही जे बसलोय ना तर देवीमुळेच बसलोय. ज्या देवीला जो कोणी पाठ दाखवेल देवी त्याला पाठ दाखवेल. त्याच्यामुळे देवीचा सण हा जो मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या जोशामध्ये आपल्याला साजरा करायचा आहे. त्यासाठी आजचे हे जे सर्व सहभागी संघ होते त्या सर्व तरुणांना देखील नम्र विनंती की आपण सहभागी होता पण जास्तीत जास्त जोशाने आपल्या या देवीचा सण आपल्याला साजरा करायचा आहे. आणि आमचे प्रयत्न चालू आहेत. तुम्ही कदाचित आमचा एक छोटासा प्रयत्न बघितलाय. कदाचित त्या प्रयत्नाला जर यश आलं तर सन्माननीय आमच्या सरपंचांच्या माध्यमातून कदाचित आपलं हे मैदान पुढच्या टुर्नामेंटपर्यंत पूर्ण झालेलं असेल.
आणि आम्ही त्यासाठी पूर्ण प्रयत्न करू. आणि आई नांदादेवी चरणी हीच प्रार्थना करतो की हे असं मैदान हे आपलं पूर्ण व्हावं आणि आपल्यातला देखील कुठला तरी खेळाडू IPL किंवा रणजी किंवा आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करू. कारण की आपल्या ते गावामधील देखील चांगले खेळाडू आहेत, परंतु प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. कारण की परवाच मी अबव 40 मॅच खेळलो आणि माझ्यापेक्षा फिट बाळूबाई दिसला, माझ्यापेक्षा बी फिट कांतीदादा दिसला, माझ्यापेक्षा फिट राजेंद्र दिसला. मला स्वतःला माझी स्वतःची लाज वाटली. अजूनपर्यंत पाय दुखतात पण ते अजूनपर्यंत खेळतात आणि आज पण टुर्नामेंट खेळली. त्याच्यासाठी प्रॅक्टिस फार महत्त्वाची आहे. ज्याप्रमाणे प्रॅक्टिस करायचो ती प्रॅक्टिस करण्याची व्यवस्था देखील आपण इथे करणार आहोत. जास्ती बोलत नाही, आचारसंहिता असल्यामुळे काही बंधनं आमच्यावरती आलेली आहेत, परंतु सर्व संघांचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त करतो की आपण इथे सहभागी झालात. विजयी संघाला खास करून आमच्या तृणालला त्यांनी जो कॅच पकडला त्याबद्दल त्याचा देखील त्याच्या टीमचं पूर्ण देखील अभिनंदन. आणि उपविजेता संघ पुढच्या वेळेला तुम्ही देखील जिंकाल अशी आशा बाळगतो, पण आम्ही पुढच्या वर्षी प्रॅक्टिस करणार आहोत ह्याची मग तुम्ही दक्षता घ्यायची आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसेच धन्यवाद धीरज दादा, तुमचे मोलाचे शब्द आम्हाला नक्कीच खूप उपयोगात ठरतील. मी मनीष दादाला विनंती करतोय आपण देखील आपले मनोगत व्यक्त करायचं आहे. या टुर्नामेंट बद्दल आपल्याला देखील काय वाटतंय आपण सांगायचं आहे. आई नांदादेवीच्या चरणी नतमस्तक होतोय. थोडासा प्रोटोकॉल तोडतोय की सरपंच उपसरपंच आपले बोलले, अध्यक्ष माननीय आपले जे हे होते अतिथी होते ते पण बोलले, त्याच्यानंतर बोलण्याचं धाडस करतोय. सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांना 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन बक्षीस वितरणासमोरकडे वळतोय. मी प्रथमतः आपले जे या स्पर्धेचे आयोजक आहेत SVM ग्रुप आणि त्यांचे सर्व सहकारी यांना खरोखर धन्यवाद देतोय, आभार मानतोय त्यांचे की सुंदररित्या त्यांनी आयोजन केलं आणि आमच्या बाल क्रीडाप्रभूंना त्यांनी संधी दिली. विशेष कौतुक. मी भाग्येशला मी विनंती केली की उपसरपंच बोलत आहेत त्याच्यानंतर प्रोटोकॉल तोडतोय थोडासा की माझे बाल क्रीडापटू त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. मी माझे बाल क्रीडापटू आहेत मयंक पाटील आणि नमन यांना मी आमंत्रित करतो. मी यांचे जे भाऊ आहेत त्यांनी जी फिल्डिंग केली आजच्या या स्पर्धेमध्ये मी त्यांना मी आमंत्रित करतोय की त्यांनी सन्मान चिन्ह घेऊन जायचे. आमचे उपसरपंच चला या बाल क्रीडा नमन आणि भाऊ तुम्ही सचिन भाऊ ना मी चला सर्व हे बाल खेळाडू आहेत, हे यंग टॅलेंट आहेत आपल्या नांदगाव गावचे. सलग 2 दिवस खूप जोरदार टाळे यांच्यासाठी. सलग 2 दिवस हे खेळाडू जे आहेत एवढ्या लहानपणी आम्ही पण कुठे खेळले नव्हते. आणि नमन नसेल तर त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी कोणी घेऊन जायचं आहे. मी उपसरपंच साहेब धीरज गावड साहेबांना विनंती करतोय की त्यांनी नमनला हे सर्व बाल खेळाडू आहेत. ज्या टीम्स कंप्लीट होत नव्हत्या. शौर्य कोण आहे? शौर्य ठाकूर त्यांनी पण यायचं आहे. मी खरं सांगतो SVM ग्रुप याने खूप कौतुक करतो या ग्रुपचं की त्यांनी बाल क्रीडापटू खरं सांगतो की या आपल्या गावचं नाव या राज्यामध्ये नाही या देशामध्ये आपलं तयार व्हायला पाहिजे. असे क्रीडापटू आपल्या गावात तयार व्हायला पाहिजेत. त्यासाठी यांनी संधी उपलब्ध करून दिली. ते SVM ग्रुपचे खूप मनापासून धन्यवाद मानतोय. कार्तिक ठाकूर, आयुष आहे, आयुष पाटील. जोरदार टाळ्या मित्रांनो. खरं एवढ्या लहान वयामध्ये तुम्ही पण विचार करा की तुम्ही कुठे होतात आणि चांगली प्रगती ते करतायत. आतिश मोरे मयांक साठी पारितोषिक येते. मयांकसाठी पारितोषिक येते. जियांश एंटरप्राइजेस चे प्रोप्रायटर रणजित पाटील यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक येते. तर मयांक तुझं पारितोषिक घेऊन जायचंय. हा छोटा बाल खेळाडू आहे. फलंदाजी खूप चांगली करतो, परंतु जोरदार टाळ्या. खाण्याच्या बाबतीमध्ये खूप नाटक करतो.
फलंदाजी खूप चांगली करतो, परंतु खाण्याच्या बाबतीमध्ये खूप नाटक करतो. परंतु सलग 2 दिवस या सर्व बाल खेळाडूंनी जी काही मेहनत घेतली, जी टीम कंप्लीट होत नव्हती, त्या प्रत्येक टीम मध्ये हे 5 बाल खेळाडू होते. आयुष, कार्तिक, मयांक, शौर्य आणि हर्ष हे धन्यवाद. 5 खेळाडू प्रत्येक टीमला सहकार्य करत होते. बक्षीस वितरणाकडे वळूया. मला वाटते सगळेजण त्याची वाट बघतायत. धन्यवाद. चला तर जे बाल खेळाडू होते, आयुष, सतीश कोण ठाकूर, कार्तिक, त्यांनी पण यायचं. मयांक, शौर्य आणि हर्ष हे सर्व 5 बाल खेळाडूंनी वरती सर्वांनी यायचं. स्टेजवरती यायचं. समालोचन कक्षामध्ये वरती यायचं. क्रीडापटू आहेत सर्वांनी स्टेजवरती यायचे आणि यांच्यासाठी जोरदार टाळ्या एकदा. सर्वांनी स्टेजवरती या. 5 जण वर स्टेजवरती या. इकडे भाऊ, इकडे असं उभं राहा. सर्वांनी जोरदार टाळ्या यांच्यासाठी. नक्कीच पुढे जाऊन हे बाल खेळाडू आपल्याला आपल्या नांदगावच्या टीम साठी खेळताना दिसतील. कारण की आयुषने काय झेल पकडला होता, एक सुंदर झेल टिपला होता. तसेच मयांकने सुंदर फिल्डिंग केली होती, कार्तिकने सुद्धा. सर्व 5-6 जे पण बाल खेळाडू होते त्यांचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही. तसेच हमेश पाटील यांना विनंती करतोय की आपण आपले 2 शब्द मांडायचे आहेत. जय महाराष्ट्र. SVM पुरस्कृत एन्जॉय ट्रॉफी 2024 आणि मला तरी वाटतं वर्ष 4थे आणि माझ्या हातात माईक बघल्यानंतर सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य दिसतंय. काहीतरी अलगच काहीतरी ऐकायला मिळणार ह्या गोष्टीमुळे. खरोखरच SVM पुरस्कृत एन्जॉय ट्रॉफी आयोजक मर्दूर पहा, आपण क्रिकेटचे सामने होणार आहेत 10 दिवसाने 15 दिवसाने. आपण डायरेक्ट मैदानावर येतो, पण त्यासाठी केलेली मेहनत, नियोजन, आयोजन हे महत्त्वाचं असते आणि हे सलग 4था वर्ष मला पाहायला मिळते. आज तुम्ही आनंद घेत आहेत, त्यांच्या मागची यांची मेहनत आहे. आज मी विरारला होतो आणि लाईव्ह मॅच पाहत होतो आणि ती मॅच होती कांतीभाऊ आणि वर्सेस सुहास. तर मला असं वाटत होतं की एक खूप चांगला स्कोर पाहायला मिळेल, पण खरोखर तरुणाला लाजवेल अशी गोलंदाजी कांतीभाऊची होती आणि त्या ओव्हरी मला फक्त 2 ओव्हरीमध्ये फक्त 12 स्कोर होता आणि मी ट्रेनमध्ये नेटवर्क असल्यामुळे पुढचा ओव्हर मला पाहायला मिळाला नाही. पण तरुणाला लाजवेल अशी कांतीभाऊ तुमची खूप गोलंदाजी खूप सुंदर आणि सेकंड ओव्हर वाटतं विवेक भाऊंची होती आणि खूप चांगलं नियोजन असं आणि विजेता आणि उपविजेत्याचं खूप खूप अभिनंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद हमेश दादा. मी सर्व मान्यवरांना बसून घेण्यासाठी विनंती करतोय. सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करून झालेले आहेत, त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर आपण वळूयात आता पारितोषिकांकडे, बक्षिसांकडे. तत्पूर्वी मी बक्षीस वितरण करण्याच्या अगोदर मी आपले 2 स्कोरर त्यांचे खूप आभार व्यक्त करेल. सलग 2 दिवस या टुर्नामेंट साठी जे स्कोरिंग करत होते आणि काहीही चूक न करता ही स्कोरिंग त्यांनी पार केली. तसे दोन्ही स्कोररला मी विनंती करतो, तुषार राऊत आणि स्मित गावड दोघांनाही विनंती करते की आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय, तुमचा सन्मान केला जाईल. सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. धीरज दादाला मी विनंती करतोय की सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. खूपच चांगली स्कोरिंग तुम्ही केली, त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. असं सहकार्य तुमचं लाभू द्यात. तत्नंतर आपण वळूयात प्राइज डिस्ट्रीब्युशन कडे. चतुर्थ पारितोषिक, चतुर्थ पारितोषिकाचा मानकरी ठरतोय तो अमित गावड, बॅच 2012 आणि मी स्वतः अमित गावड
आणि संघ सर्वांना विनंती करतोय की आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय, आपलं पारितोषिक घेण्यासाठी यायचंय. चला सर्व खेळाडूंना विनंती करतोय आपण स्टेजवरती यायचंय. सर्व खेळाडूंना विनंती करतोय. चला अमित, राहुल, सुचित सर्वांनी यायचंय. अक्षय सर्वांनी यायचंय. मागील वर्षीचा विजेता संघ होता, कुठेतरी थोडासा कमी पडला. काही हरकत नाही, इस बार नहीं तो अगली बार जरूर आएंगे आणि पुढच्या वर्षी नक्कीच जिंकण्याचा प्रयत्न करू. चतुर्थ पारितोषिक दिलं जाईल ते सचिन लोखंडे सर. दादा तुम्हाला विनंती करतोय की हे पारितोषिक द्यायचंय. चतुर्थ पारितोषिकाचा मानकरी ठरतोय अमित गावड आणि संघ, बॅच 2016 माफ करा 2012. तदनंतर खूप खूप अभिनंदन. ह्या वर्षी हरल्यात, पुढच्या वर्षी नक्कीच फायनल मध्ये जाण्याचा प्रयत्न करू आणि फायनल विजयी होऊ. त्याच्यासाठी खूप प्रयत्न, अथांग प्रयत्न करू. त्यानंतर मी अक्षय गावड, निकिता डेकोरेटरचे प्रोप्रायटर त्यांना विनंती करतोय आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. तुमचा देखील सन्मान केला जाईल. जर तुम्ही इकडे उपस्थित असतील तर तुम्ही समालोचन कक्षामध्ये यायचंय. अक्षय दादा विनंती करतोय आपण समालोचन कक्षामध्ये यायचं जर तू उपस्थित असेल इकडे तर. त्यानंतर तृतीय पारितोषिकाचा मानकरी ठरतोय सुहास दादा यांचा संघ, बॅच क्रमांक 1994. तर सुहास दादा आणि पूर्ण संघ तुम्हाला विनंती करतोय एक हस्तखेळतं व्यक्तिमत्व ज्याच्या निर्देशनाखाली, ज्याने मला क्रिकेट खेळायला शिकवलं, असं एक हस्तखेळतं व्यक्तिमत्व ज्याने पूर्ण नांदगाव संघालाच क्रिकेटचा वेळ लावला, असं एक पूर्ण नेहमीच दिलदार व्यक्तिमत्व सुहासदादा ठाकूर यांचा संघ तृतीय पारितोषिकाचा मानकरी ठरतोय. त्यांना सन्मानित करतील मनीष पाटील. दादाला विनंती करतोय की आपण त्यांना तृतीय पारितोषिक देऊन त्यांचा सत्कार करायचा. नक्की त्याचं नांदगाव संघाला जे रिव्हरचं वेळ लावलं असेल ते सुहास दादाने नक्कीच लावलं असेल. काय फलंदाजी हे करतो, नेहमीच 100 सामना जिंकवतो, परंतु आज त्याची फळी कुठे बोलली नाही. सुहास दादा वरती यायचंय, वरती यायचंय. तसेच धनंजय गावडला देखील विनंती करतोय जर तू इकडे उपस्थित असेल तर आपण स्टेजवरती यायचंय. धनंजय गावड यांचा सत्कार करतील धीरज मोरे, त्यांचा सन्मान करतील धनंजय माफ करा धीरज गावड. नेहमीच एक हस्तखेळतं व्यक्तिमत्व आहे धनंजयचा. तसेच निलेश मोरे उर्फ चाचू, निलेश मोरे चाचू यांना देखील विनंती करतो जर आपण उपस्थित असतील तर आपण स्टेजवरती यायचंय. त्यानंतर आपण वळूयात ह्या सामन्यातील उत्कृष्ट गोलंदाज एनी गेसेस. तू गोलंदाज नाही रे, तू फलंदाज आहे. नक्कीच उत्कृष्ट गोलंदाज जातोय निशांत मोरे. 6 विकेट आणि इकॉनॉमिकल स्पेल ज्याच्या माध्यमातून टाकला गेला. निशांत मोरे या टुर्नामेंटचा ठरतोय उत्कृष्ट गोलंदाज. आतिश मोरे यांना विनंती करतोय की त्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करायचे. काय गोलंदाजी केली होती, एक लेग ब्रेक पद्धतीचा गोलंदाज आहे,
खूपच सुंदर अशी गोलंदाजी पूर्ण टुर्नामेंट मध्ये टाकली गेली त्याच्या माध्यमातून. ओनली मोरे. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज, या संपूर्ण टुर्नामेंट मधील उत्कृष्ट फलंदाज. एनी गेसेस? एनी गेसेस? विकी मोरे. चला विकी मोरे ला विनंती करतोय. 60 रन त्यांच्याच मातोश्री निर्मला मोरे यांना विनंती करतोय. ग्रामपंचायत सदस्य त्यांचीच मातोश्री आहेत, त्यांच्याकडून हे पारितोषिक त्यांना देण्यात येत आहे. उत्कृष्ट फलंदाज विकी मोरे. ओनली मोरे. ओनली मोरे. तदनंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक नक्कीच तृणाल गावड ठरतो या टुर्नामेंट मध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. काय झेल पकडला होता लॉंग ऑनच्या दिशेला, पडले झुरले परंतु झेल काही सोडला नाही. आणि सारिका मोरे ग्रामपंचायत सदस्य त्यांना विनंती करतोय की त्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं, त्यांचं पारितोषिक द्यायचंय. गावड अँड गावड सन्स. त्यानंतर आपण जाऊयात द्वितीय पारितोषिकाकडे. माफ करा. त्यानंतर आपण जाऊयात मॅन ऑफ दिस सिरीज. मॅन ऑफ द सिरीज. एनी गेसेस? येस, इट इज निनाद पाटील. काय फटकेबाजी, काय अफलातून फटकेबाजी केली होती. 113 धावा आणि 5 विकेट. काय अफलातून परफॉर्मन्स या निनाद पाटीलने केलाय. खूपच सुंदर अशी फलंदाजी केली होती. ती सेमीफायनल मध्ये कुठेतरी कमी पडला. तमाशातले पाटील नाही, गावचे पाटील. खूपच सुंदर अशी फटकेबाजी तसेच गोलंदाजी सुद्धा त्याने खूप सुंदर केली होती. सिद्धेश महाले दादाला विनंती करतोय की त्यांनी त्यांचं पारितोषिक द्यायचंय. फक्त या संघाचा मी एक कौतुक करेल की केवळ फक्त 5 प्लेयर्स असतात आणि पुढचे जे 6 प्लेयर असतात ते छोटे लहान बाल कलाकार आणि बाल खेळाडूंना ते घेऊन खेळतो आणि दरवर्षी नक्कीच तो फायनल सेमीफायनल पर्यंत पोहोचतो. आणि बॅट सुद्धा आहे मॅन ऑफ द सिरीज साठी सुपर एक्स स्पोर्ट्सच्या माध्यमातून विक्रमगडच्या माध्यमातून एक बॅट दिलेली आहे. त्यांचे देखील खूप खूप आभार. सुपर एक्स स्पोर्ट्स विक्रमगड यांच्याकडून त्यांच्यासाठी मॅन ऑफ द सिरीज साठी बॅट दिली आहे. एक हस्तकेत व्यक्तिमत्व आहे निनादचं. नेहमीच तोंडावरती हास्य त्यांच्या असते परंतु त्यांच्या फटकेबाजी खूपच सुंदर असते. आज देखील सेमीफायनल मध्ये काय फटकेबाजी केली. तदनंतर वळूयात आपण द्वितीय पारितोषिकाकडे. द्वितीय पारितोषिकाचा मानकरी देखील ठरतो निनाद पाटील यांचा संघ. 2014 ची बॅच निनाद पाटील यांचा संघ. सर्व 2014 चा. तर सर आशिष दादा ठाकूर यांना विनंती करतोय की आपण त्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करायचंय. चला सर्व खेळाडूंना विनंती करेल, सर्व मान्यवरांना देखील विनंती करेल की आपण सन्मान करू, त्यांना पारितोषिक द्यायचंय. द्वितीय पारितोषिकाचा मानकरी ठरतोय निनाद पाटील आणि संघ. बॅच 2014. द्वितीय पारितोषिकाचा मानकरी निनाद पाटील संघ. निनाद 2 शब्द तुला बोलावे लागतील. आज तुला स्टेज वरती यायचंय.
हॅलो हॅलो. चला निनाद, मी तुला विनंती करेल 2 मिनिटं यायचंय, 2 मिनिटं यायचंय निनाद. बघ स्टेज डेअरिंग मला सुद्धा नव्हती, मी देखील बोलायचो नाही, परंतु कुठेतरी स्टेज डेअरिंग करावी लागेल. आज नाही तर उद्या तू खूप मोठे मोठे सामने खेळतो. तुला 2 शब्दांसाठी मी विनंती करेल की तू इकडे यायचंय. जास्त काही विचारणार नाही, टेन्शन नको घेऊस, जास्त काही विचारणार नाही. चला ठीक आहे. तर हॅलो. विजेता आणि उपविजेता संघ आहेत, त्यांनी आम्हाला आता सांगायचे की आम्ही रात्री तुम्हाला कुठे भेटायचं आहे ते सांगून जायचं आहे. तर तसेच मी प्रमोद गावड काकांना विनंती करेल की आपण सुद्धा यायचंय, आपला सन्मान केला जाईल. प्रमोद काका यायचंय, आपला सन्मान केला जाईल सचिन लोखंडे यांच्याकडून. प्रमोद दादा तुम्हाला विनंती करतोय, आपण यायचंय. हॅलो. प्रमोद भाऊजी, प्रमोद गावड या, समोर या. त्याने या आजच्या या टुर्नामेंटसाठी आम्हाला सहकार्य केलं, आम्हाला मदत केली, त्याबद्दल त्यांचं आभार. तर आज प्रथम पारितोषिक देण्याच्या आधी खास करून आजचे आपले आयोजक आहेत SVM आणि मर्त ग्रुप, त्या सर्वांचा आभार. आणि त्यांच्यासोबत कळत न कळत एक एक माणूस ही टुर्नामेंट आपली आहे म्हणून त्यांना जो मदत करत होता त्या सर्वांचं देखील आभार. सर्वांचं कदाचित स्वागत करायचं राहील, परंतु शब्द सुमनानी त्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो की तुम्ही ही टुर्नामेंट आपली आहे असं समजून या सर्वांना जी मदत केली त्याबद्दल पुन्हा मर्द ग्रुप, SBM, ग्रामपंचायत नांदगाव व ग्रामस्थ नांदगाव यांच्या वतीनं आपले सर्वांचे आभार. धन्यवाद धीरज दादा. नक्कीच SVM ग्रुप प्रेझेंट ही एन्जॉय ट्रॉफी होती 2024 भव्य दिव्य आयोजन. प्रथम पारितोषिक देण्या अगोदर मी तुमच्या कॅप्टनने इकडे यावं. विकी विनंती करतोय. अच्छा या तृणाल, प्रथमतःच तुझं खूप खूप अभिनंदन, तुम्ही ट्रॉफी जिंकलात. या टुर्नामेंट बद्दल काय वाटतंय, तुझे 2 शब्द मला सांग. ह्या टुर्नामेंट बद्दल बोलायचं झालं तर मी पण आयोजक आहे, त्यामध्ये खूप मेहनत घेतली आहे. मी पण रात्रंदिवस झोपलो नाही मी या टुर्नामेंटसाठी. रात्रंदिवस अक्षयला विचारा, हवं तर अक्षय आपला जे डेकोरेटर्स आहेत त्याला विचारा, रात्रंदिवस ते मेहनत घेतले, ते तर जाऊ द्या. आणि बोलायचं झालं तर सगळ्यांनी खूपच खूपच अतिशय म्हणजे खूप सपोर्ट केलाय सगळ्या टीम्सनी. म्हणजे ज्या टाइमावर त्यांना दिलेले जे टाइम, त्या टाइमावर त्यांनी आले आणि त्या जे काही निर्णय म्हणजे अंपायरचे जे काही निर्णय होते त्याला काही हे नाही दिलं. खूप खूप चांगलं आयोजन आणि नियोजन होतं. धन्यवाद तुषार. कृणाल माफ करा, रात्री कुठे भेटायचं ते पण सांगून जा. रात्री भेटायचंय देवा फार्म, धीरज गावड यांच्या फार्मला. या सगळ्यांना आमंत्रण आहे, असं कोणी नाहीये की जे इथे सगळे उपस्थित आहेत त्यांना खुलं आमंत्रण आहे. या बिंदास या, तृणाल गावड आहे तिथे. नक्कीच एक खुलं आमंत्रण दिलं जातं. विकी मोरे तुला विनंती करतोय. विकी यायचंय. विकी 2 मिनिटासाठी यायचंय. विकी यायचंय. तुला 2 शब्द बोलल्याशिवाय मी इकडून सोडणार नाहीये. तुला प्रथम पारितोषिक पाहिजे असेल तर मी विकीला विनंती करतोय. कदाचित ट्रॉफी भेटेल परंतु रोख रक्कम भेटणार नाही. ट्रॉफी पाहिजे असेल तर तुला 2 शब्द बोलावेच लागतील. हो
हॅलो, सर्व मान्यवर आणि आयोजक नियोजन सर्वांचे आभार मानतो. हा जो कार्यक्रम भव्य दिवस झाला, पण हा सोहळा बघण्यासाठी जे लोक होते ते परत गेले, अंधार पडला. तर ह्याची दक्षता पुढच्या वेळेला घ्यावी. हे सामने लवकर संपून हा सोहळा सर्वांना बघायला मिळाला पाहिजे. आलेल्या प्रेक्षक आपल्या गावचे ज्येष्ठ नागरिक, कनिष्ठ नागरिक, अपंग, अंध आणि ज्या महिला येऊन बसतात त्यांना हा कार्यक्रम, हा सोहळा बघायला मिळत नाही. तर ही दक्षता घ्यावी. आणि तसेच ज्याने आयोजन केलं आहे त्याने दुसरी विनंती आहे की आम्ही येऊन तासन ते उभे असतो, त्यासाठी बसण्याची खुर्चीची व्यवस्था करावी. धन्यवाद. नक्कीच काका तुम्ही जे बोलले त्याच्यावरती आम्ही नक्कीच विचार विनिमय करून तुमची सोय करू. त्यानंतर आपण वळूयात प्रथम पारितोषिकाकडे. प्रथम पारितोषिकाचा मानकरी ठरतोय विकी मोरे यांचा संघ बॅच 2011. चला सर्व खेळाडूंना विनंती करतोय आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी यायचंय आणि त्यांना पारितोषिक दिलं जाईल. सर्व आपल्या मान्यवरांकडून त्यांना पारितोषिक द्यायचंय. सचिन दादा, आशिष दादा, तुम्हाला सर्वांना विनंती करतोय आपण सर्वांकडून हे पारितोषिक द्यायचंय. त्यानंतर एसव्हीएम ट्रॉफी 2024 एन्जॉय ट्रॉफी मानकरी ठरतोय बॅच 2011 विकी मोरे आणि निशांत मोरे यांचा संघ. यांचे खूप खूप आभार, खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. DJ